नमस्कार TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। महत्त्वाची बातमी, विजय रुपाणी आणि निर्मला सीतारामन हे भाजपचे दोन निरीक्षक उद्या मुंबईमध्ये येणार आहेत। विजय रुपाणी निर्मला सीतारामन उद्या मुंबईत येतील। 4 तारखेला गटनेता निवडीसाठी भाजपच्या आमदारांची बैठक होणार आहे। त्यानंतर भाजपचा मुख्यमंत्री कोण हे नाव समोर येईल। तर निरीक्षकांची नियुक्ती भाजपकडून करण्यात आली आहे। त्यामध्ये निर्मला सीतारामन आणि विजय रुपाणी यांच्यावर ही जबाबदारी असेल। हे दोन्ही निरीक्षक उद्या मुंबईत येत आहेत। 5 डिसेंबरला महाराष्ट्राला नवे मुख्यमंत्री मिळणार आहेत। मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीची ग्रँड तयारी आझाद मैदानामध्ये करण्यात येत आहे। चंद्रशेखर बावनकुळे, प्रवीण दरेकर यांनी या जय्यत तयारीचा आढावा घेतला। तर महायुतीच्या सत्ता स्थापनेचं कॅलेंडर आज शहांची महाराष्ट्र भाजपच्या कोर कमिटी सोबत बैठक असल्याची सूत्रांची माहिती आहे। त्यानंतर 4 डिसेंबरला भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होईल। यामध्ये गटनेता निवडला जाणार आहे। त्यासाठी 2 निरीक्षक उद्या मुंबईत येतील, विजय रुपाणी आणि निर्मला सीतारामन। तर 5 डिसेंबरला देवेंद्र फडणवीसांचा शपथविधी होतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि सर्व केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये शपथविधी सोहळ्यासाठी देशातील 22 राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित असणार। जवळपास 40,000 जणांची उपस्थिती असेल। लाडक्या बहिणींना शपथविधीसाठी विशेष आमंत्रण देण्यात येणार। आमदार, खासदार आणि विविध धर्माचे संत महंत यांच्यासाठी वेगळी आसन व्यवस्था केली जाणार। 13 विशेष ब्लॉकमध्ये नागरिकांच्या बसण्याची व्यवस्था असेल। एक मुख्य स्टेज आणि त्या बाजूला 2 छोट्या स्टेजची उभारणी करणार। नाही, स्वेरिंग सेरेमनी आहे, ऐतिहासिक दिवस आहे 5 डिसेंबर, आणि त्यामुळं इथल्या येणारे जे नागरिक आहे स्वेरिंग सेरेमनीला जे आम्ही आमंत्रित केले आहेत म्हणजे सरकारने, आणि काही लोक नागरिक येतील, त्यांची व्यवस्था योग्य पद्धतीने झाली पाहिजे याकरता थोडी पाहणी केली आहे। महाराष्ट्राच्या दृष्टीनं अत्यंत आनंदाचा आणि जल्लोषाचा असा क्षण 5 तारखेला येऊ घातलाय, आणि त्याची तयारी या ठिकाणी आपण पाहत आहे की जोरामध्ये या ठिकाणी होताना दिसते। आणि त्याच्यामुळे या उत्सवाकडे, शपथविधी समारोहाकडे लोकांचं लक्ष लागलेलं आहे। आणि एक प्रचंड अशा उत्साहात 5 तारखेचा शपथविधी समारंभ संपन्न होईल। एकनाथ शिंदे यांच्या सर्व बैठका रद्द झाल्याची सूत्रांची माहिती आहे। डॉक्टरांनी शिंदेंना विश्रांतीचा सल्ला दिल्याची माहिती मिळते। शिंदेंच्या आजच्या सर्व बैठका रद्द, सूत्रांची माहिती। डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिल्यानंतर एकनाथ शिंदेंच्या सर्व बैठका रद्द झाल्या। एकनाथ शिंदे आज ठाण्यातच राहणार असल्याची माहिती आहे। आपल्याला सर्वांना माहिती आहे की 2 दिवस त्यांची तब्येत ठीक नव्हती, ताप होता, ते त्यांच्या दरे गावी होते, आणि काल दुपारी दरे गावावरून ते मुंबईत आले। मी औरंगाबादला होतो, त्यामुळे आज मुंबईत आल्याबरोबर तब्येतीची चौकशी करण्यासाठी मी भेटण्यासाठी आलो होतो। अजूनही तब्येतीचं संपूर्ण ट्रीटमेंट चालू आहे। हां, नाही, आराम करावा लागेल आजच्या दिवशी। आजारी होते ते, ठाम वगैरे काय माहीत नाही मला, आणि स्वाभाविक आहे ते, काय अजितदादा काय किंवा फडणवीस काय की इतर लोक भाषणं करून 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 कुठे ना कुठेतरी या घशावर जो प्रचंड बोलून ताण येतो, आणि मग ताप वगैरे वगैरे, तर त्यामुळे ते शिंदेसाहेब आजारी होते। शिंदे, फडणवीस आणि अजितदादांमधील चर्चेनंतर खाते वाटपाचा फॉर्म्युला ठरणार असं संजय शिरसाट यांनी म्हटलं। भाजपनं सरप्राईज दिलं तर आम्हाला आश्चर्य वाटणार नाही असं शिरसाट म्हणाले। भाजपचं राजकारण पाहिलं तर सरप्राईज देणं त्यांचा गुणधर्म आहे असं शिरसाट म्हणाले आहेत। तर मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण, मला वेगळं सांगण्याची गरज नाही, मुख्यमंत्री पदाच्या प्रश्नावर सुधीर मुनगंटीवार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे। काही सरप्राईज येते असं वाटतंय तुम्हाला? आता हे भाजपची तशी राजनीती जर पाहिली तर सरप्राईज देणं हा त्यांचा एक वेगळा गुणधर्म आहे। जर देत असतील तर आम्हाला आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही, परंतु या बाबतीचा जर प्रश्न तुम्ही जर त्या भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना जर कोणाला विचारला तर त्याचं योग्य उत्तर मिळेल। तुम्ही दिवसातून 150दा चेहरा दाखवता की हे मुख्यमंत्री होणार, मग तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही का? अधिकृत काही औपचारिकता असतात, काही निर्णय घ्यायचे असतात, ते निर्णय हे केंद्राच्या शीर्षस्थ नेत्यांकडून होणार आहे।
पण बाकी चेहरा कोणता हा मला सांगायची आवश्यकताच पडू नये. तुम्ही 10 दाखवताय. माझ्या नावाची उपमुख्यमंत्री पदाची चर्चा बिनबुडाची आहे असं स्पष्टीकरण श्रीकांत शिंदे यांनी दिलंय. केंद्र सरकारमध्ये मंत्रिपदाची संधी होती पण मी ती नाकारली असं श्रीकांत शिंदे यांनी म्हटलंय. मी राज्यातील सत्तेमध्ये कोणत्याही मंत्रिपदाच्या शर्यतीमध्ये नाही असं श्रीकांत शिंदेंनी स्पष्ट केलेलं आहे. त्यांचं काय ट्विट आहे ते आपण पाहूया. तर महायुतीच्या सरकारचा शपथविधी थोडा लांबल्यानं सध्या चर्चा आणि अफवांचं पीक फोफावलं आहे. माझ्या उपमुख्यमंत्री पदाबाबतच्या सर्व बातम्या निराधार आणि बिनबुडाच्या आहेत. लोकसभा निवडणुकीनंतरही मला केंद्र सरकारमध्ये मंत्रिपदाची संधी होती पण पक्ष संघटनेसाठी काम करण्याचा विचार करून मी तेव्हाही मंत्रिपद स्वीकारलं नाही. सत्तेतल्या पदाची मला लालसा नाही. 10 ते 12 लोक फुटतायत तर फुटू द्या असं संजय राऊत ठाकरेंना सांगायचे असं संजय शिरसाट यांनी म्हटलंय. राऊतांनी जास्त बोलायला लावू नये नाहीतर कुंडलीच बाहेर काढेन असा इशारा संजय शिरसाटांनी राऊतांना दिलाय. पोलीस यंत्रणा हातात हवी म्हणून शिंदेना गृहमंत्रीपद हवं असं संजय राऊतांनी म्हटलं होतं. शिंदे सेनेला गृहमंत्रीपद यासाठी हवंय की त्यांना पोलिसांचे सलाम हवेत. पोलीस यंत्रणा वापरून त्यांनी अनेकांवरती खोटे गुन्हे दाखल केले, दहशत निर्माण केली, निवडणुका लढण्याचा प्रयत्न केला. ही यंत्रणा त्यांच्या हातात पाहिजे आणि भविष्यामध्ये याच यंत्रणेचा वापर करून ते भारतीय जनता पक्षाच्या अंगावर सुद्धा जाऊ शकतात. ही त्यांची वृत्ती आहे आणि विकृती सुद्धा आहे. तर संजय राऊत म्हणतात की त्या काळामध्ये गृहमंत्रालय जर आम्हाला मिळालं असतं तर फार चांगलं झालं असतं. फुटच पडली नसती, आमच्यात शिवसेना फुटली नसती. त्या काळात असं केलं असतं, त्या काळात तसं केलं असतं. गेलं ना वाहून पाणी. हेच संजय राऊत त्या उद्धव साहेबांना सांगायचे, साहेब ते 10-12 लोक आहेत, फुटले तर फुटले, आपण मजबूतीने उभं राहू. हे मिसगाईड करणारा मधला एक संजय राऊत होता. म्हणून त्या काळामध्ये ज्या घटना घडल्या त्याचा साक्षीदार मी आहे. जास्त बोलायला लावू नका. नसता एक दिवस तुमची सगळी कुंडली जेव्हा मी बाहेर काढेल ना मग तुम्हाला कळेल की तुम्ही काय काय केलं आणि कुणाला हाताशी धरून केलंय. फडणवीसांच्या जागी वेगळं कुणी आणलं जाते का असा सवाल संजय राऊतांनी केला. फक्त गृहमंत्रीपद हा वादाचा विषय असू शकत नाही असं राऊतांनी म्हटलं आहे. उद्यापर्यंत उलगडा झाला नाही तर आम्ही आमचं पुस्तक उघडू असा इशारा संजय राऊत यांनी दिलाय. तर एक गृहमंत्रीपद हा वादाचा विषय सरकार स्थापनेमधला असू शकत नाही. अनेक राज्यामध्ये भारतीय जनता पक्षानं सरकार बनवलेली आहेत. प्रस्थापित मुख्यमंत्र्यांना डावलून नवीन लोक आणलेले आहेत. त्याच्यामुळे शिंदे कोण हा प्रश्न लोकांपुढे पडलेला आहे ना. की वेगळा काही आहे का, की फडणवीसांच्या जागी वेगळं कोणी आणलं जाते का, त्यासाठी थांबले का. तर या सगळ्या गोष्टीचा उलगडा उद्यापर्यंत व्हायला पाहिजे, नाहीतर आम्ही जे पुस्तक आमचं बंद आहे ते उघडू. तर तुमची दाढी औरंगजेब आणि अफजल खानाची दाढी आहे असं संजय राऊतांनी म्हटलं. तुमची दाढी महाराष्ट्रावर साल करून आली. संजय राऊतांनी शिंदेंवर जोरदार निशाणा साधलाय. तर राऊत राज्यसभा निवडणुकीत उभे असताना शिंदेंनी चूक केली असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे. दाढीवर हात फिरवला असता तर बोंबलायला जागा राहिली नसती असा पलटवार शिरसाट यांनी केलाय. हेच संजय राऊत राज्यसभेचे सदस्य होण्यासाठी शिंदे साहेबांचे पाय धरत होते. आमच्या सारख्याची मतं घेऊन ते राज्यसभेवर गेलेत. अवघ्या अर्ध्या मताने ते निवडून आलेले. आणि दाढीने जर एकदा जर त्या दाढीवर जर हात फिरवला असता शिंदे साहेबांनी तर यांना बोंबलायला सुद्धा जागा राहिली नसती. दाढीला हलक्यात घेऊ नका, आताही सांगतोय. दाढीला हलक्यात घेऊ नका. मग दाढी करा. दाढी काय घेऊन बसला. हा, दाढी फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना शोभली. बाकीच्या दाढ्या औरंगजेबाला होत्या. तुमची दाढी औरंगजेबाची आणि अफजल खानाची दाढी आहे जे महाराष्ट्रावर चाल करून आली. हे बघा, दाढीवर हात फिरवणं हा त्यांचा कायमचा स्वभाव आहे. जेव्हा ते संतापात असतात तेव्हाही दाढीवर हात फिरवतात आणि जेव्हा आनंदात असतात तेव्हा दाढीवर हात फिरवतात. आता ते दाढीचं माझ्यापेक्षा शिरसाटांना जास्त माहित असेल, पण आम्ही त्यांच्या दाढीकडे बघून त्यांचा मूड ओळखत असतो. त्या संजय राऊतनं सगळा सत्यानाश केलाय. त्या संजय राऊतचा सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही. आणि वस्तुस्थिती आहे, ठाण्याच्या दाढीला हलक्यात घ्यायचं काम नाही. त्यांनी दाढीवरून हात फिरवला की समजायचं महाराष्ट्रामध्ये भूकंप झाल्याशिवाय राहणार नाही. ठाकरेंकडील 20 पैकी 10 आमदार आमच्याकडे येण्यास तयार आहेत असं गुलाबराव पाटलांनी म्हटलं. आमच्याकडे राहिलेले कडवट निष्ठावंत आहेत असं उत्तर यावर संजय राऊतांनी दिलं आहे. पालापाचोळा उडून गेला
असा पलटवार राऊतांनी गुलाबराव पाटलांवर केलाय. च्या सारख्याची सुद्धा एक वीट आहे, त्या विटांना विसरले म्हणून संजय राऊत सारखा एक दगड घेऊन आले, त्या दगडाने पूर्ण सत्यानाश करून टाकला त्यांच्या मालाचा. खूप संताप संजय राऊत. हो, 5 सीट पाडणार होता जळगावमध्ये, जिल्ह्यामध्ये येऊन 2-2 दिवस इथे बसलं, ते साधं वाचू शकला नाही एक माणूस. त्यामुळे आता तरी ओळखावं राऊतांनी, आणि राऊतांना उद्धव ठाकरेंनी ओळखावं, नाहीतर अजून जे 20 आहे ना त्याच्यातले 10 आमच्याकडे यायच्या तयारीत आहे. उद्धव ठाकरे म्हणताय लोक बघा ना, आगे आगे होता है क्या, देखिए आप. गुलाबराव पाटलाने म्हणतो मी गुलाबराव पाटलांना की तुम्ही थोडे दिवस थांबा, तुमचा पक्ष शिल्लक राहतोय का आणि भाजपा शिल्लक ठेवतोय का हे तुम्हाला कळेल. आता आमच्याकडे जे राहिलेले आहेत हे कडवट निष्ठावंत आहेत. तुमच्यासारखा जो गाळ होता, पालापाचोळा होता बेईमानांचा, तो उडून गेला. फुंकर मारली ईडी CBIने आणि त्या फुंकरेबरोबर तुमच्यासारखे लोक उडून गेले. आता जो उरलेला आहे तो भक्कम असा निष्ठावंतांचा आमचा मेळा आहे. महायुतीच्या बैठकीसाठी अजित पवार दिल्लीला रवाना झालेत. मुंबईतील देवगिरी निवासस्थानामधून अजित पवार दिल्लीसाठी रवाना झालेत. दिल्लीला जाण्यासाठी अजित पवार मुंबई विमानतळावर दाखल झाले आहे. तर अजित पवार दिल्लीसाठी रवाना झाले आहेत. राजकारण हे असंतुष्ट आत्म्यांचा सागर आहे असं नितीन गडकरी यांनी म्हटलंय. सध्याच्या राजकीय घडामोडींवर गडकरींच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण आलंय. नगरसेवकाला आमदारकीची आशा तर आमदाराला मंत्रिपदाची अपेक्षा. मुख्यमंत्री झाल्यावर पक्षश्रेष्ठी कधी बाजूला करतील याची भीती, असं वक्तव्य नितीन गडकरी यांनी केलं आहे. राजनीति अतृप्त आत्माओं का महासागर, तो लोग हंसने लगे. तो मैंने बोला यहाँ हर आदमी दुखी है, क्योंकि जो कारपोरेटर बनता है वो इसलिए दुखी है कि उसको MLA का चांस नहीं मिला. MLA इसलिए दुखी है कि उसको मंत्री मंडल में समावेश नहीं हुआ, और जो मंत्री बना वो इसलिए दुखी है कि उसको अच्छा डिपार्टमेंट नहीं मिला, और बाद में वो इसलिए दुखी है कि वो मुख्यमंत्री नहीं बना. और मुख्यमंत्री इसलिए टेंशन में है कि हाईकमांड कब रखेगी और कब निकालेगी इसका भरोसा नहीं है.